नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेसाठी सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर येत आहेत. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. बाह्य स्पर्धा असूनही रशिया भारतासोबतचा ऊर्जा करार पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही लाव्हरोव्ह यांनी दिली. अन्यायकारक आणि अप्रामाणिक स्पर्धेमुळे द्विपक्षीय करारांना नुकसान पोहोचू नये यासाठी रशिया सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं लाव्हरोव्ह यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं. कुडनकुलम ऊर्जा प्रकल्प हा एक प्रमुख प्रकल्प असून या अणुऊर्जा प्रकल्पासाठी नवीन ऊर्जा युनिटच्या बांधकामावर सहकार्य सुरू आहे, असं ते म्हणाले. रशिया गॅस, तेल आणि कोळसा यांसारख्या हायड्रोकार्बन्सचा पुरवठा करत आहे. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प तमिळनाडूमध्ये रशियाच्या तांत्रिक मदतीनं उभारला जात आहे. ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री माउरो व्हिएरा यांनी जयशंकर यांची भेट घेतली. द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेचे अर्थमंत्री रोनाल्ड लमोला यांनी देखील जयशंकर यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामरिक भागीदारीच्या विविध पैलूंचा आढावा घेण्यात आला. तसंच परस्पर हिताच्या बहुपक्षीय मुद्द्यांवरही उभय नेत्यांनी चर्चा केली. संस्थात्मक यंत्रणांच्या माध्यमातून संवाद अधिक दृढ करण्याच्या गरजेवर एकमत झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेल्या मालदीवच्या अर्थमंत्री इरुथिशाम ॲडम यांच्यासोबतच्या बैठकीत जयशंकर यांनी भारताच्या शेजारी प्रथम या धोरणावर भर दिला आणि द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मालदीवच्या प्रगती आणि विकासासाठी भारताची वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.